नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली आणि प्रतिमा आत्या दर्शन रांगेत असतात. त्यांना देवीचे दर्शन घ्यायचं असतं. त्यावेळी सायली बोलते, लोखंडे माझे आईवडील नाहीत हे तुम्हाला कळलेच असेल, पण खरं सांगू तुम्हाला आत्या की मला त्यांना शोधण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. पण मधुभाऊ बोलले की तुझे आईवडील जिवंत आहेत, त्यामुळे मला ही कुतूहलता लागली. त्यावेळेस प्रतिमा आत्या देखील बोलते, मलाही इथे येण्याचं 2 कारण आहेत. एक तर मला सगळा भूतकाळ आठवावा आणि तुझे आईवडील मिळावे यासाठी मला प्रार्थना करायची आहे. तसे देवींकडे प्रार्थना करत असतात, आराधना करणार असतात. इकडे महिपत, साक्षी आणि सचिन तिघेही पूजेला बसलेले असतात त्याच मंदिरामध्ये. त्यावेळेस महिपत बोलतो की हार कुठे आहे. त्यावेळेस हार हा गाडीच्या डिक्कीमध्ये आहे असं साक्षी सांगते आणि ती आणायलाच निघते. त्यावेळेस सचिन बोलतो की मीही येतो. त्यावेळेस दोघी आणायला निघतात. आता ह्या दर्शन रांगेत खूप वाट बघत असतात. गर्दी खूप जास्त असते आणि साक्षी आणि सचिन अक्षरशः प्रतिमाला कट मारून खाली जातात. त्यावेळेस त्याचं ताट देखील पडतं. इकडे अर्जुन त्या बाईकडे आलेला असतो आणि त्या बाईकडे येऊन पुन्हा चौकशी करणार असतो की खरंच तुम्ही माहिती सांगा. त्यावेळेस इकडे महिपतला आरती करायची असते, पण आधी तुम्ही 9 प्रदक्षिणा घाला, मग आरती करा आणि नंतर हार घातला तरी चालणार असं गुरुजी सांगतात. इकडे सायली कसला तरी विचार करत असते, अर्जुनला काय तपास लागला की नाही या बाबतीमध्ये. प्रतिमा आत्याला महिपत दिसतो आणि हा व्यक्तीला मी काय प्रश्न विचारू का, हा माझा भूतकाळ सांगू शकेल का, असं ती विचारायला पुढे जाण्याच्या तयारीमध्ये असते. पण ज्यावेळेस तिला कळतं की आपल्यावर भूतकाळामधलं हा जो व्यक्ती आहे खूपच आपल्याला त्रासदायक आहे. प्रतिमा आत्या खूप पॅनिक असतात. तिच्या डोक्यावर खूप प्रेशर आलेलं असतं. एक बाई ज्यावेळेस सायलीला तिथून बाजूला घेऊन जाते त्यावेळेस तर तिला खूप त्रास चालू होतो. तिला सतत आठवत असतं की आपल्याला कोणतरी जाळतंय, आपल्याला कोणतरी मारतंय. ती त्या व्यक्तीकडे सारखी बघत असते, आठवण्याचा प्रयत्न करत असते की हा आपल्याला भूतकाळ सांगू शकेल का. प्रतिमा आत्या पुढे जाऊन काहीतरी विचारणार ठरवतात. इकडे अर्जुनला प्रश्न पडतो की आता काय करावं. तो मधुभाऊंकडे येतो आणि तुम्हाला त्रास द्यायला मला आवडणार नाही, पण एक गोष्ट सांगा तुम्ही. त्यावेळेस तो एक फोटो दाखवतो आणि ही सायली आहे का लहानपणीची असं विचारतात. हो उत्तर काही देत नाही. त्यानंतर ते दुसरा प्रश्न करतात, हा लहानपणीचा सायलीचा फोटो आहे का. त्यावेळेस डोळे मिचकावून ते नाही असं बोलतात. अर्जुनला खूप आनंद होतो. त्यावेळेस त्याच्या डोक्यात क्लिक होतं की नक्कीच कोणतरी फोटो बदलला असेल. इकडे चैतन्याला तो बोलतो की DNA टेस्ट रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलला ये. हॉस्पिटलला तो DNA रिपोर्ट लवकरात लवकर घेऊन येणार असतो. तसा तो येतो देखील. अर्जुन रिपोर्ट बघतो, वाचण्याचा प्रयत्न करतो. वाचल्यावर त्याच्या डोक्यातनं क्लिक होतं की कोणतरी आपले सॅम्पल बदलले. अशी कोण व्यक्ती घरात असेल. नक्कीच रिपोर्ट निगेटिव्ह कसा काय आला. चैतन्य देखील त्याच्या विचाराला दुजोरा देतो आणि असं होऊ शकतं, कारण आपल्या विश्वासातला लॅबवाला आहे असं करणार नाही. नक्कीच कोणतरी हे सॅम्पल बदललं जेणेकरून सायलीच आहे हे सिद्ध होईल. पुन्हा त्या बाईकडे आल्यानंतर अर्जुन बोलतो की ह्याच मुलीविषयी तुम्ही आजपर्यंत माहिती सांगत होता का. त्यावेळेस हो. तुम्ही तुमची बायको एवढी चौकशी का करत आहात असं ती विचारते. त्यानंतर ती बाई पुन्हा सांगते की ह्याच चोरट्या मुलीबद्दल मी नेहमी तुम्हाला सांगते, ती तुमची बायको आहे आणि तिने तुम्हाला गंडवलं आहे हे नक्कीच. ती बाई पुढे बोलणार त्यावेळेस तो तिथून निघून जातो. पण निघता निघता पुन्हा विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणजे मधुभाऊंनी सांगितलं ते बरोबरच आहे. इकडे महिपतला गुरुजी सांगतात, हार आल्यावर घाला, तुम्ही तोपर्यंत 9 प्रदक्षिणा घाला. देवीच्या मंदिराच्या प्रदक्षिणा 9 घालायच्या असतात. 1 प्रदक्षिणा झाल्यानंतर देवी समोर जेव्हा महिपत येतो त्याच वेळेस प्रतिमा आत्या त्याच्या पाठीमागे येऊन थांबते आणि त्याला काही विचारणार त्यावेळेस तू 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 असे करू लागले. खरं तर तिने तर थोडंफार ओळखलेलं असतं. खूप पॅनिक डोकं असतं तिला.
त्यावेळेस महिपत तिच्या डोळ्यासमोर ती आग घेतो आणि तिला थोडासा त्रास वाढू लागतो. इकडे सायली अर्जुनला फोन लावते, पण अर्जुन काय फोन उचलत नसतो. शेवटी अर्जुन फोन उचलतो. ती खूप बडबड करत असते. तुम्हाला काही मला सांगच वाटू लागत नाही, तुम्हाला काही सांगावंच वाटत नाही, तुम्हाला काही नवीन गोष्ट कळली ही मला का सांगू वाटत नाही. त्यावेळेस अर्जुन खूप चिडतो आणि बोलतो थांब. त्यावेळेस तो बोलतो की DNA टेस्ट निगेटिव्ह आली आहे. प्रतिमा आत्या आणि सायली थोड्या वेगवेगळ्या असतात. जाळ ज्यावेळेस महिपतद्वारे दाखवण्यात येतो त्यावेळेस प्रतिमा त्याला त्रास होतो. इकडे फोनवर बोलता बोलता अचानक ती फोन कट करते आणि प्रतिमा त्याच्या दिशेने जाऊ लागते. शॉकिंग न्यूज तिला फोनवर कळालेली असते. महिपत किंवा जाळ यापैकी काहीतरी त्रास प्रतिमाला होतो आणि प्रतिमा खूप ओरडते. हा महिपत ज्यावेळेस तिने ओळख दाखवली त्यावेळेस तू 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 काय करतेस असं तो प्रतिमा त्याला विचारतो. मी तुला ओळखलं याची जाणीव ती करून देत असते, पण ती बेशुद्ध होऊन खाली पडते. त्यावेळेस तिथं सायली येते आणि सायली विचारते तू काय केलंस आमच्या प्रतिमा आत्याला. त्यावेळेस मी कुठं काय केलं, मी माझ्या मुलीच्या श्राद्धासाठी इथं आलो आहे, माझ्या मुलीसाठी मी पूजा करत आहे आणि प्रदक्षिणा घालतोय. हिला मला प्रश्न विचारण्यापेक्षा हिला नीट करायचं तू बघ. सगळेजण तिला देखील तसेच सांगतात आणि आपण ना प्रदक्षिणा घालू लागतो. पण सायलीच्या डोक्यात एकच प्रश्न असतो की आगेला बघून हिला त्रास झाला की महिपतला बघून. इकडे अस्मिताच्या डोक्यात तेच चक्कर चालू असतो. तिला काही करून दिल्लीला जायचं असतं. अशा अवस्थेमध्ये तू जाऊ नको असं कल्पना बोलते, पण ती काय ऐकायला तयार नसते. प्रताप आल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी जा असं ती म्हणते, पण तरीही अस्मिता ऐकत नाही. कारण सचिन फोन उचलत नसतो. या मुलीचं काय करावा हे ऐकत का नाही, खूप जिद्दी आहे असं कल्पना बोलते. इकडे घरी आणलेलं असतं प्रतिमा आत्याला. ती बेडवर असते. डॉक्टर तिला चेक करतात आणि हिने कसलं दृश्य बघितलं का, ही घाबरली कशाला असं डॉक्टर बोलतात. खूप पॅनिक मोडमध्ये आहे असं डॉक्टर बोलतात. काही मेडिसिन ते लिहून देतात. ते मेडिसिन आणायला जायचं असतं. त्यावेळेस डॉक्टरांना ते पाठवतात आणि अर्जुन पुन्हा तिथे येतो. सायली पुन्हा विचारते तुम्ही कशाला बघून घाबरलात. रविराज देखील बोलतो तुम्ही प्रतिमा तू कशाला घाबरलीस. त्यावेळेस तिला पुन्हा ते दृश्य आठवत असतं. तेच दृश्य ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचं झालेलं ठिकाण आणि महिपतने तिच्यावर केलेला वार असतो. ती पुन्हा गडबडते, ओरडते, ती पुन्हा पॅनिक होते. त्यावेळेस सायली थोडंसं डोकं लावते आणि सायली विचारते की मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे, ते फोटोमधला व्यक्ती तुम्ही ओळखता का असं ती विचारते. त्यावेळेस रविराज देखील त्या गोष्टीला दुजोरा देतो. त्यानंतर रविराज तिला जवळ करून बोलतो की तुला काय आठवत असेल तर निश्चितप्रमाणे सांग. सायली त्यावेळेस फोटो दाखवते आणि विचारते की ह्या माणसाला तू ओळखतेस का. त्यावेळेस मी याला ओळखत नाही, पण ती खूप घाबरते त्या फोटोला पाहून. त्यावेळेस रविराज, अर्जुन आणि सायलीला कळून जातं की या फोटोमध्येच काहीतरी तथ्य आहे. ती पुन्हा किंचाळते आणि याचा संबंध अपघाताशी आहे का असं ज्यावेळेस रविराज विचारतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन निघते. याचा अर्थ महिपतने काहीतरी केलं आहे असं सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि रविराज तर खूप लालबुंद डोळ्यांनी बोलतो की ह्या मागं जर महिपत असेल तर त्याचा गळा मीच स्वतः आवळेल.